नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सपना होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण इयत्ता 6वी नागरिक शास्त्राचं जे 2026 नवीन पुस्तक आहे, त्या पुस्तकातील पहिला धडा नागरिक शास्त्राचा आपले समाज जीवन हा इथे सोडवणार आहोत. तर या स्वाध्याय आणि उपक्रमातील प्रत्येक प्रश्न आपण इथे सोडवलाय. लक्षपूर्वक वहीमध्ये लिहून घ्या. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यामधून आहे. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 1 आहे, ओळखा आणि लिहा. अन्नाची गरज भागवण्यासाठी मानवाने हा व्यवसाय सुरू केला, तर त्याचं उत्तर आहे शेती. 2, रक्तसंबंध, विवाह आणि दत्तक संबंध यामुळे व्यक्ती एकत्र राहतात व एकमेकांची काळजी घेतात. ती सामाजिक संस्था आहे कुटुंब. 3, भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील मुख्य अन्न आहे भात व मासे. प्रश्न 2, यादी करा. तुम्हाला माहिती असणाऱ्या किमान 5 भाषांची यादी तयार करा. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि संस्कृत. प्रश्न क्रमांक 3, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1, समाज. समाज म्हणजे केवळ माणसांची गर्दी नसून समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी माणूस समाजात राहतो. 2, कुटुंब संस्था. कुटुंब ही समाजातील सर्वात महत्त्वाची आणि प्राथमिक संस्था आहे. रक्ताच्या नात्याने किंवा प्रेम व जिव्हाळ्याने एकत्र राहणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला कुटुंब असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, समाजाला नीती, नियम, कायदे यांची आवश्यकता का असते हे तुमच्या शब्दात लिहा. समाजाचे व्यवहार सुरळीत चालावेत आणि मानवी जीवन संघटित व्हावे यासाठी नियमांची आवश्यकता असते. पूर्वी हे व्यवहार रूढी परंपराद्वारे चालत, पण आधुनिक समाजात कायद्याची गरज असते. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही आणि समाजाची प्रगती होते. प्रश्न क्रमांक 5, संकल्पना चित्र पूर्ण करा. भाषा, चालीरीती, सण, उत्सव, धर्म आणि सामाजिक विविधता. प्रश्न क्रमांक 6, चला स्वतःच पडताळणी करून पाहूया. तुम्ही आदर्श नागरिक का आहात? खालील प्रश्नांची उत्तरे बरोबर किंवा चूक अशी खूण करा. मी कचरा कुंडीतच कचरा टाकतो. मी टाकते त्यामुळे मी बरोबर लिहिलंय. मी रांगेत उभा राहतो, धक्काबुक्की करत नाही. मी पाणी वाया घालवत नाही. मी शेजाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करतो. मी सार्वजनिक बागेतील फुले तोडत नाही. उपक्रम. भारतातील घटक राज्यनिहाय खाद्यपदार्थ, सण, उत्सव व नृत्य यांची विविधता दाखवणारा तक्ता बनवा व वर्गात लावा. मुख्य खाद्यपदार्थ, तर इथे घटक राज्य महाराष्ट्र, पुरणपोळी, मिसळपाव, वडापाव. सण आहेत प्रमुख, गणेशोत्सव, गुढीपाडवा. प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे लावणी, कोळी नृत्य. गुजरात. पदार्थ आहे ढोकळा, खांडवी, ठेपला. सण नवरात्री, उत्तरायण आणि गरबा, दांडिया. प्रसिद्ध नृत्य प्रकार. पंजाबचा खाद्यपदार्थ आहे मक्की दी रोटी आणि सरसोदा साग. सण आहे बैसाखी, लोहरी आणि प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे भांगडा आणि गिद्दा. राजस्थानचा आहे दाल बाटी चूरमा, गट्टे दी सब्जी आणि त्यांचा सण आहे गणगौर तीज आणि नाच आहे घुमर आणि कालबेलिया. पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचा मुख्य खाद्यपदार्थ आहे माछेर झोल, मासे भात आणि रसगुल्ला आणि तिथलं सण आहे दुर्गापूजा आणि त्यांचा डान्स आहे छाऊ थुनाजी नृत्य. आता तामिळनाडूचा खाणं आहे इडली, डोसा, सांबर आणि पोंगल आणि इकडे मुख्य सण आहे पोंगल. इकडे त्यांचं नृत्य प्रकार आहे छाऊ, भरतनाट्यम आणि करगाट्टम. अशा प्रकारे प्रत्येक राज्य दिलेलं आहे, त्याचा खाद्यपदार्थ, सण आणि नृत्य प्रकार वाचून घ्या किंवा तुमच्या वर्गात लावा. भारताच्या नकाशात सर्व राज्य वेगळ्या रंगात रंगवा. तिथे प्रसिद्ध असलेल्या एका गोष्टीचं नाव लिहा. आता बघा, भारतातील सर्व राज्य वेगळ्या रंगात आहे. प्रसिद्ध गोष्ट आपण दाखवली आहे. याचं सुद्धा प्रिंट करून तुम्ही वर्गात तक्ता म्हणून लावू शकता. उपक्रम. शाळा ही सर्वांसाठी एक महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. हे स्पष्ट करणारा चित्रतक्ता शिक्षकांच्या मदतीने तयार करा. आपण आता इथे केलाय. तुम्ही हा तक्ता सुद्धा तुमच्या वर्गात लावू शकता. शिक्षण देते शाळा, आपल्याला काय करते? शिक्षण देते.
समानता शिकवते, कौशल्य विकास करते, सर्वांगीण विकास करते, आरोग्याची जाणीव देते, समाज घडवते आणि शाळा ज्ञान देते, संस्कार घडवते, उज्ज्वल भविष्य घडवते. हा तक्ता खूप छान आहे वर्गात लावायला. सो अशा प्रकारे आपण आपले सगळे स्वाध्यायाचे प्रश्न सोडवलेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.